नमस्कार, शर्मिलाज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। तर कांदा भजी कोणाला आवडत नाही? कांदा भजीचं नाव काढलं की सर्वांनाच आवडते। तर चला आपण कांदा भजी बनवूया। तर आज मी कांदा भजी बटाटा घालून बनवणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा। तर मी वेगळ्याच पद्धतीने कांदा भजी बनवते, तर आता मी त्यामध्ये बटाटा घालून बनवणार आहे। तर मी बटाटा सोलून आता किसून घेते। तर या बटाट्याच्या किसमध्ये मी पाणी घालून स्वच्छ धुवून घेते। आता हे दोन पाण्यामध्ये धुवून घेतलंय, तर त्यामध्ये पाणी घालून थोडा वेळ बाजूला ठेवून देते। तर आता आपल्याला कांदे कापून घ्यायचे आहेत। तर मी 3 कांदे कापून घेणार आहे त्याच्यामध्ये। तर अशा पद्धतीने कांदा उभाचा कापून घ्यायचा। भजी करताना उभाच कांदा कापून घ्यायचा, म्हणजे छान भजी होते। अशा पद्धतीने मी कांदा कापून असं चुरून घेतलाय। आता आपला बटाट्याचा किस ठेवलेला होता तो सुद्धा छान असा कडक झालाय, त्यामुळे मी आता ते पाणी काढून दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते। आता त्याच्यामध्ये हा चुरलेला कांदा घालते। कोथिंबीर चिरून घालते। तुम्हाला हव्या असतील तर मिरच्या सुद्धा तुम्ही बारीक चिरून मिरची घालू शकता, पण मी मिरची नाही घालणार। तर यामध्ये आता आपण मसाले घालूया। तर मी हळद घालते अर्धा चमचा, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा मी हिंग घालून घेतलंय आणि चवीनुसार मीठ घालते। तर आता हे मिश्रण आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत। तर पाणी न घालता हाताने मिक्स करायचं आहे। तर आणि मिक्स झालं की त्यामध्ये मी 4 चमचे बेसन आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घातले। तर आपल्याला लागेल तसंच बेसन आणि तांदळाचं पीठ घालायचं आहे। तर तांदळाचं पीठ मी 2 चमचेच घातलंय आणि बेसन एकूण 6 चमचे मी बेसन घातले। तर आता हे पूर्ण असं मिक्स करून घेते। तर अशा पद्धतीने मिक्स केलं की आता तेलामध्ये सोडायचे आहेत भजी। तेल सुद्धा छान गरम झालंय, तर त्याच्यामध्ये भजी सोडूया। आणि भजी सोडताना हलक्या हाताने पीठ काढून तेलामध्ये सोडायचे आहेत, म्हणजे छान अशी जाळीदार आपली भजी तयार होते। तर आता ही उलटून घेऊया। तर अशी भजी जर आपण दाबून अशी तेलामध्ये सोडली तर ती आतमध्ये शिजत नाहीत आणि आतमध्ये थोडी मऊ राहते, त्यामुळे अशी वरच्यावर काढून हाताने हलक्या भजीला। तर अशाच पद्धतीने आपली सगळी भजी आपण अशी तळून घेणार आहोत। तर पूर्ण भजी तळून झालेली आहे। तर तुम्ही पाहू शकता छान अशी कुरकुरीत जाळीदार भजी तयार झालेली आहे। तर तुम्हाला कशी वाटली ही भजीची व्हिडिओ? तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि चमचमीत रेसिपी बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।